नमस्कार, मावळ 24 स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC हद्दीतील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचा आंदोलनाचा आज 64वा दिवस आहे. कामगार प्रतिनिधी संदीप भेगडे या ठिकाणी प्रादेशिक अधिकारी 1 MIDC पुणे या ठिकाणी कंपनी हस्तांतरणाच्या कागदपत्राबाबत माहिती मागण्यासाठी 4 डिसेंबर 2023 सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कार्यालयाला विनवणी करतात. कारण कामगारांच्या जगण्या मरण्याचा हा प्रश्न आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी कामगार प्रतिनिधी अध्यक्ष संदीप भेगडे आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नेमकं झालं आणि तुम्हाला माहिती का दिली जात नाही. कामगार विभागाने तर NOC दिलेलीच आहेत, परंतु आता कुठंतरी उद्योग विभागातनं ह्या गोष्टी होत्या आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की सदर कंपनीने हस्तांतरणासाठी अर्ज केल्यास त्याची प्रत संघटनेला उपलब्ध करून देण्यात यावी, त्याची माहिती संघटनेला देण्यात यावी. परंतु कंपनीच्या वतीने गुपचूप पद्धतीने या ठिकाणी अर्ज करण्यात आला. त्या संदर्भातली तो अर्ज अपूर्ण पद्धतीत पहिल्यांदा करण्यात आला, नंतर क्लिअरिफिकेशन पूर्ण करण्यात आलं. परंतु आम्ही त्याची माहिती आणि प्रत मागितली असता ती जाणून बुजून आम्हाला उपलब्ध करून दिली जात नाही. सकाळपासून आम्ही या ठिकाणी आहोत, परंतु मंत्रालयातनं वरिष्ठातनं ज्या पद्धतीचा दबाव या कार्यालयावरती आहे त्या अनुषंगाने ही माहिती उपलब्ध करून दिली जात नाही आहे. आता हा आम्ही त्या संदर्भातला अर्ज ह्यांना दिलेला आहे प्रादेशिक अधिकाऱ्यांना की या संदर्भातली माहिती ही उपलब्ध करून देण्यात यावी. परंतु उत्तर असं दिलं जातं सरकारी अधिकाऱ्यांकडनं की ही माहिती प्रायव्हेट आहे. परंतु जर एखादं डॉक्युमेंट हे सरकारी ऑफिसमध्ये येतं त्यावेळेस ते सरकारी डॉक्युमेंट असतं आणि सरकारची प्रॉपर्टी ही जनतेची प्रॉपर्टी आहे. परंतु जी US बँक कंपनी आहे आणि जी हुंडाई कंपनी आहे, परदेशी कंपन्या, त्यांचे डॉक्युमेंट वाचवण्यासाठी मंत्रालयातनं असं काय प्रेशर जनरेट केलं जातं हे माहीत नाही. याच्यामध्ये कुणाचे इंटरेस्ट आहेत हे सांगता येणार नाही. परंतु चला तो आहे आपल्याकडं माहिती अधिनियम 2005 आहे. त्याच्यातला आमच्या लोक 65 दिवस झालं जीवनमानाचा प्रश्न म्हणून तिथं उपोषणाला बसलेली आहेत. सदर लढ्यामध्ये आमच्यातली 8 लोक ही एक्सपायर झालेली आहेत. तर माहिती अधिनियम 2005च्या कलम 7(1) प्रमाणे जर एखादी माहिती एखाद्या ह्याच्याशी जीवनमरणाशी असेल तर ती 48 तासात उपलब्ध करून द्यायला लागते. त्या संदर्भातला माहिती अधिकाराचा अर्जही आम्ही आज या ठिकाणी दिलेला आहे. परंतु आता ह्याच्यातही ते पळवाट काढतायत का हे बघितलं पाहिजे. आणि जर सरकारी कागदपत्र कुठल्या अनुषंगाने वाचवली जातात, कुणासाठी वाचवली जातात, कामगार विभागाने तर घेतलेलीच आहे मदत कंपनी व्यवस्थापनाची तर केलेलीच आहे. परंतु जर उद्योग विभागही ते करणार असेल तर मग आम्हाला शेवटी जीवन मरणाचा प्रश्न आम्ही एकटे मारणार नाही, सगळ्यांना घेऊन मरू एवढंच सांगू शकतो. तुम्ही सांगलीला गेला होतात, कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट होणार होती, काय झालं नेमकं त्यावेळी? मी गेले 64 दिवसापासून तळेगाव MIDCमध्ये सर्व कामगार त्यांच्या कुटुंबियासहित उपोषणाला बसलेले आहे. उपोषणाच्या ठिकाणून आम्ही संघटनेने त्यांना चॅलेंज केलं होतं, साहेब जर आमच्या कामगारांच्या बाबतीत तुम्ही जर योग्य केलं असेल तर आम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन तुमच्या समोर एक पत्रकार परिषद व्हायला पाहिजे आणि पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जर योग्य केलं असेल तर आम्ही माफी मागायला तयार आहे, पण तुम्ही अयोग्य केलं असेल तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. हे चॅलेंज आम्ही 4 दिवसाचं जनजागृती मोहीम मिरज मतदारसंघामध्ये राबवली होती. पण साहेब आम्हाला न भेटता चुकीची इन्फॉर्मेशन तिथल्या जनतेला देऊन ते दिल्ली या ठिकाणी पळून गेले. आम्हाला घाबरून गेलेच असावेत कारण की त्यांच्याकडे योग्य माहिती काही नसावी आणि चुकीच्या पद्धतीने कंपनीला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त शेवटच्या दिवशी आम्ही जनजागृती मोहीम करत असताना 22 गावं 3 दिवसांमध्ये कव्हर केली होती आणि तिथल्या लोकांनीही आणि त्यांच्या जनतेने मिरज मतदारसंघातील आम्हाला सहानुभूतीपूर्वक आम्हाला त्यांनी न्याय मिळवण्यासाठी मदत केलेली आहे आणि ते त्या भावना पण सांगतो असे त्यांनी सहानुभूतीपूर्वक आम्हाला मदत केलेलीच आहे. पण शेवटच्या दिवशी खाडीसाहेबांनी दिल्लीला जाऊन त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगून आमच्या गाड्यांवरती दगडफेड आणि चुकीच्या प्रकारे हल्ला केलेला आहे. मी त्या वतीनं मी संघटनेच्या वतीनं त्यांचा कामगार मंत्री म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करतो. काय सांगाल नेमकं? आता या संदर्भात आम्ही तालुक्याचे प्रमुख म्हणून आमदार म्हणून सुनील अण्णांची भेट घेणार आहे आणि त्यांना या संदर्भात सांगणार आहे की तुम्ही आज तालुक्याचे प्रमुख आहात तर तुम्ही याच्या संदर्भात अधिवेशनामध्ये जाब विचारावा आणि ह्या अधिकाऱ्यांनाही विचारावं की बाबा तुम्ही सरकारी प्रॉपर्टी म्हणजे सरकारी डॉक्युमेंट हे का उपलब्ध करून देण्यात येत नाही. हे तालुक्याचे आमदार या नात्याने आम्ही सुनील अण्णांना भेटून त्यांच्याशी हे सांगणार आहोत. तसेच तालुक्यातल्या इतर नेत्यांनाही या संदर्भातली माहिती देणार आहोत. बाळा भेगडे असतील, रवींद्र आप्पा असतील, किशोरभाऊ भेगडे असतील, यांना सर्वांनाही माहिती देऊन
जर MIDC चालवायची असेल तर ती जनतेच्या भल्यासाठी पाहिजे आणि जनतेची माहिती जनतेला उपलब्ध करून दिली पाहिजे. 7 तारखेपासून नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही सर्व कामगारांना, आमचे महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून आमच्या इथं कामगार काम करत आहेत, त्या कामगारांना आम्ही आजपासून आवाहन करणार आहे. आपापल्या मतदारसंघातील आमदारांना भेटून आमच्या रोजगार टिकावा यासाठी विनंती करून अधिवेशनामध्ये सर्व 150 आमदारांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करावा आणि आमच्याला रोजगार आमचा टिकवावा यासाठी आम्ही त्यांना आवाहनित करणार आहोत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.